कुठं ठेवलं ना बाबा लक्ष्मीने चहाचा गंज? दिसून नाही राहिला, बघून राहिली तर. चहा बनवते म्हटली तर गंज नाही दिसत आहे. लक्ष्मी तर असे भांडे लावते की मलाच दिसत नाही. आवाज देऊ का बाबा लक्ष्मीला? उठली नाही आज. आता रात्री मेहंदी वगैरे काढलं ना, उशीर झाला तिला झोपायला, त्याच्यामुळे लवकर उठली नसेल. हे राहू दे, नाही आवाज देत, उठेल. मीच बघून घेते, इथंच असेल कुठं तरी ठेवला. आमच्या इथं यांना ना उठलं की आधी चहा पाहिजे. मी थांबून जाईन पण हे थांबत नाही. मोठा कडक शौक आहे यांना. बापा मंजुळा, इथं येऊन का भूतासारखी उभी आहे? चहा बनव म्हणली ना तुला. आतापर्यंत चहा ठेवायचीच आहे. आज बनेल का नाही चहा? मला तर वाटलं चहा बनवून झाला का चहा प्यासाठी आलो मी. इथं तर गॅसच पेटली नाही आहे तर चहा कुठला? अहो बापा बनवते ना, घाई सोडून टाकले नाही चहा चहा म्हणून. किती वेळ झाला ब्रश झाला तर तुमच्या? 2 मिनिट नाही थांबू शकत का? गंज बघत होती चहाचा, दिसून नाही राहिला. चहाचा गंज नाही दिसून राहिला म्हणते. हसून राहिलं. कुठं आहे चहाचा गंज? दाखवून द्या बरं. हो, आता मला माहित आहे, मी स्वयंपाक करतो ना, माहित आहे मला चहाचा गंज कुठं राहते, भाताचा गंज कुठं राहते. पागलसारखी गोष्ट करते. अहो तर आता मी पण स्वयंपाक नाही करत ना, लक्ष्मीच करते. कुठं ठेवते तर माहित नाही. कुठं ठेवते म्हणजे? स्वयंपाक खोलीतच असेल ना, कुठं राहील? आता रोज लक्ष्मी चहा बनवते. मग गावी गेली की मला मग एक दिवस ना नुसता हा तो बघावाच लागते. तिचं सामान ना ते व्यवस्थित असे लावू ठेवते ना, मी असे कन्फ्यूज होऊन जाते कुठं काय आहे, मला वेळेवर दिसत नाही. नाही तर का, तसाच ठेवावं लागते. पाय बघ आता कशी स्वयंपाक खोली दिसते. आधी दिसत होती का अशी स्वयंपाक खोली? कुठं का ठेवत होती तू? बरं झालं बाबा, मी काहीच नाही करत होती. मला येतच नाही. एवढे आता 30 वर्ष फुकटचेच घालवले तुम्ही माझ्यासोबत. मला काही येतच नव्हतं ना. अरे नाही मंजुळा, मजाक केलो. मनावर नको घेऊ बाबा. बनव पटकन चहा बनव. तुमची ना सवय मोठी खराब आहे. थोडा वेळ झोपून राहता नाही येत का? मोठे लवकर उठता. अरे तर का करू, आधीपासून आता सवय झाली ना. आता सोने बुवाचा घर झाला तर थोडा उशिरा उठा बाबा झोपून. आता पोरी बारीची जात आहे, उठते वगैरे दररोज. पण रात्री उशीर झाला ना तिला झोपायला. ते मेहंदी वगैरे काढलं तर आज करवा चौथ आहे ना, तर तिच्या व्रत आहे, तर मेहंदी वगैरे काढलं त्याच्यामुळे तिला उशीर झाला झोपायला, म्हणून आज उठली नाही. ते नाही तर थोडासा आवाज गिवाज गेला की उठून जाते पटकन. आणि तुम्ही ना रोज सारखेच बघता. आता थोडा वेळ झोपून राहता ना याला, फालतू तुमच्यापासून मलाही लवकर उठावं लागते. तुला बनवायचा आहे की नाही चहा? सांग, नाही तर मी बनवतो. हो ना जी, बनवते ना बापा. जा तिकडे टीव्ही चालू करून बसाल. आणते तिकडे चहा मी. हो पटकन आण. नाही यांना सकाळचा चहा मिळाला नाही ना वेळेवर तर मोठा दिमाग खराब होते. चल बापा बनवते चहा, नाही तर अजून येतील. आई काय झालं? आवाज येत होता ना. बापरे, तुझ्या रूम पर्यंत आवाज आला का? हो थोडासा आला बाबाजीचा आवाज. काही नाही, चहा बनव म्हणत होते. गंज बघत होती, दिसत नाही आहे मला गंज कुठं ठेवली तर. झाला नाही का म्हणून बोलत होते मला. आई मला आवाज काऊन नाही दिले? तुम्ही कधी उठले? झाला, मी अर्धा तास झाला उठली. तर झाडू गिडू लावली आतमधून. आता बाहेरून लावते म्हटली, सडा बिडा टाकते म्हटली, तर चहा बनव म्हणाले तर चहा बनवायला आली. चहाचा गंज नाही दिसत आहे. कुठे ठेवली लक्ष्मी? चहाचा गंज हा आई, चहाचा गंज ना तिकडे बाहेरच आहे टोपल्यामध्ये. रात्री भांडे घासले ना, मग आणून ठेवते ना, लावते म्हटले भांडे. आता काही लावलीच नाही भांडे. मेहंदी काढायलाच बसून गेली आणि टोपला राहिला बाहेरच. असं का? मी इकडे बघून राहिली, मग कुठं दिसेल इकडे आहेच नाही चहाचा गंज. तर बनवते नाही मी चहा बनवते. हो बनव बाबा, बनव चहा बनव बरं तू. मी समोरून झाडते ना, सडा बिडा टाकून देते. चहा वगैरे बनव आणि आंघोळ पाणी कर आणि स्वयंपाक वगैरे बनव. मी सारव सुरव करते. आणि लक्ष्मी, ह्या उपवासमध्ये ना काही खात नाही पेत नाही, निर्जला उपवास राहते. काल शांत सांगत होती मला. हो का आई, बरं झालं सांगितलं तर. नाहीतर माझी सवय आहे, उठली की मी आधी पाणी पिते. जागच नाही आली बाबा. तुम्ही पण आवाज नाही दिले आई मला. मी म्हणलं उशिरा झोपली रात्री, मेहंदी वगैरे काढल्यानंतर झोपली असेल. तर म्हटले उठेल बाबा, आता कशाला आवाज देऊ. हो आई, रात्री ना 11:30 वाजले झोपायला. बनव मग पटकन चहा बनव. आणि हे नारायणचे बाबा टीव्ही पाहत बसले आहेत, आणून दे त्यांच्यासाठी 1 कप चहा. हो आई. नमस्कार मंडळींनो, करवा चौथच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर कमेंट्स मध्ये सांगा मग कोण कोण करवा चौथ करतात, कोण कोण नाही करत. आणि हो प्लीज प्लीज कृपा करून तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेवढे पण तुमच्याकडे ग्रुप असतील त्यांच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला 1 लाईक करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. ताई, ताई. हो आहे ना, ये इकडे ये. कोणता झाले ताई काम? हो कोणता आताच काम बिमा झाले. आता फक्त हे जेवण वगैरे केलं तुझे भाऊजी वगैरे नाही, तर आता भांडे घासायचे. उठली तेव्हाची कामं.
झाडझूड, फरची पुसा, सारपण करा. तुझे झाले असतील ना कामं? हो ताई, झाले ना कामं. ताई, सामान बोलवली का तू? नाही ना, जाणार आहेत तुझे भाऊजी, जाणार आहेत. ते सरपंच भाऊचा फोन आला होता, तर त्यांच्यासोबत जाणार आहेत. हो का? तर माझ्यासाठी पण सांगून देशील ताई? हो हो, सांगेन. फोन काम नाही केली तर? फोन लावली होती ना, बंद दाखवत आहे फोन. स्विच ऑफ झाला होता मोबाईल, चार्जिंगवर लावला तर तो सुरू नाही केला असते. हो, बंद होता मोबाईल. ताई, मागच्या वर्षी आपण सरपंच ताईच्या इथं करवा चौथची पूजा केली होती. यावर्षी पण त्यांच्याच इथं जायचं आहे का? आता माहित नाही कोणता. मी आता त्यांच्या घराकडे जातोच म्हणत होती विचारायला. आता तिची मुलगी आहे तर ते तर येऊ नाही शकत. आता इंदूच्या जावई वगैरे येते का तर का माहित. म्हणत होती बाबा, इंदू फोन केलं म्हणे आपल्या बाईला जावयाला पाठवा म्हणून. आता ते जावई येतील तर मग आपण त्यांच्या इथं नाही करू. त्याच्यापेक्षा आमच्याच घरी करू बढिया. हो, माझ्या इथं तसाच विचार आहे ताई. मंजुळा काकूला सांगितली होती की आमच्याच घरी पाठवाल म्हणून लक्ष्मीला. लक्ष्मी येणार आहे का इकडे? हो हो, तिच्या पहिला करवा चौथ आहे ना. आता माहित नाही आहे म्हणे मंजुळा काकू कसा करतात का करतात, तर विचारायला आली होती. काल मी तुमच्या घरून आली नाही का, रस्त्यातच भेट झाली. असं तर मी म्हटली मस्त मिळूनच करतो आम्ही. आता येईल म्हटली लक्ष्मी पण. आम्ही जशी पूजा करतो बघू बघू तेही करेल. सूर्यकांता येते का? तर मागच्या वर्षी तर त्यांच्या घरी नाही आली होती. माहित नाही बाबा, ते त्यांच्या इथले भाऊ उशिरा येतात ना, ते मग घरीच करून घेतात. हो बरोबर आहे. जाणार आहोत तिकडे इंदूच्या घराकडे, मग विचारून घेतो तिला, सांगून देतो की आम्ही आपल्याच घरी करतो म्हणून. लहानसा पोरगा बारगा आहे, बरं नाही वाटत नाही का सगळे जण जाणं. नाही म्हटलं तरी एवढे जण गेला तर मग गोष्टा माष्टा होतातच. आपल्यापेक्षा तर मग या आपले पती लोक ते जास्त गोष्टा करतात मोठ्या जोराने. म्हणून म्हणत होते, छोटासा मुलगा आहे त्यांच्या इथं. हो ताई, तसेच करून तुमच्या इथं करून, नाही तर मग आमच्या इथं, आमच्याही अंगणामध्ये जमते. नाही कोणता, आमच्याच इथं करू. ठीक आहे ताई, मग भाऊजी जेव्हा सांगून देशील सामान. हो हो, सांगतो. सूर्यकांत, किती झाले म्हणले पैसे? 250 रुपये झाले काकू, 250. बापरे, एक टन ब्लाऊजची शिलाई 250 रुपये. काकू, साडीला पिको फाल पण केली ना, फालही माझीच होती. तरी पण जास्तच नाही होत का? का काकू, जास्त होतात म्हणता. वेळेवर शिवून दिली त्याचा नाही. 200 रुपये देईन मी, 250 नाही देत. नाही नाही काकू, 200 नाही, 250 रुपये झाले. आता आणले नाही का काकू पैसे? हो, मी वावरातून आली तर म्हणलं विचारून घेते एक शब्द, तर झाली म्हणली घेऊन जा म्हणली. आताच आणून देतो ना, घरी नेऊन ठेवतो ना, आणून देतो. चिंता नको करू बाबा. नाही तर म्हणशीन वेळेवर शिवून मागतला काकू ना ब्लाऊज, आणि पैसे नाही दिला म्हणशीन, उधारीच ठेवला म्हणशीन. नाही नाही काकू, आता आणून देतो म्हणलं, आता आणून द्याल. मलाही समजते ना बाबा, आता आमच्या घरी किती उधारी आहे लोकांवर. तसं नाही काकू, आज ना माझा बिलकुल विचार नव्हता कपडे शिवायचा. उपवास आहे तरी मी ब्लाऊज शिवली. आता दुसऱ्यांचा राहिला असता ना, बिलकुल नाही शिवून दिली असते. हो, समजते. देतो 250 देतो, लहान मन नको करू. कशी आहे, चांगली आहे का साडी गिडी? हो, चांगली आहे ना, लक्ष्मीची पसंत चांगली आहे. चांगली साडी घेऊन आणल्या, लाल कलर मस्त. असं लाल कलरची आणलं का? हो, करवा चौथला आता लाल कलरचीच वापरतात ना. सूर्यकांत, तू जाणार आहे का संताच्या घरी करवा चौथ करायला, सामूहिक करवा चौथ? नाही नाही काकू, हे आमच्या इथं ना लवकर येत नाही. मग ते वाट पाहतील का तेव्हापर्यंत? मी म्हटली नाही येत, वहिनीचा आला होता फोन, याल म्हणत इकडे सोबतच करू म्हणत करवा चौथची पूजा. मी म्हटली वहिनी, तुमचे भाऊ काही वेळेवर येत नाही म्हटली, कधी कधी 9 ना 10 वाजून जातात काकू. हो बरोबर आहे. लक्ष्मी चालली का तिकडे करवा चौथची पूजा करायला? हो, जा म्हणलं, आता तिचा पहिला करवा चौथ आहे, तिलाही नाही समजत. आता मी तर करत नाही तर आपल्याला तर माहित नाही म्हणा कशी करतात का करतात पूजा म्हणून. शांत म्हणे पाठवाल काकू म्हणे. तुम्ही म्हणलं ठीक आहे. हो, तसं चांगलं आहे, सोबतच मस्त सामायिक करवा चौथ करतात ना. आजही वावरात गेले होते काकू? जावा थोडा वेळ, आता म्हणलं का काम बिम झाले, आता घरी राहून का करू, येतो म्हणलं फिरून वावरातून. आता तिला तयारी घे कर म्हणतो, हे साडी देतो ना, पोरीवारींना वेळच लागते तयारी करायला. रात्री वेळ नाही मिळाली मेहंदी लावायला, आता म्हणली आज तरी लावेन, नाही मिळाली. आता थोडाशी लावून घेते, अर्धा तास ठेवते न मग आपल्या सडा बिडा रांगोळी बिंगोळी घालते. हो, लावून घे. आणि धन्यवाद बाबा, शिवून दिली ब्लाऊज तर वेळात वेळ काढून. हो, आता आपलं कामच आहे तर करावं लागते काकू. शांता, हा सोनू का बघून राहिला? सोनू, काय आहे पप्पाजी? नाही म्हटलं का बघून राहिला? ते अलमारी कशासाठी खोलला? पप्पाजी, ते लाइटिंग होती ना दिवाळीत लावायची, ते बघत होतो, दिसत नाही आहे. अरे, ते लाइटिंग संदूक मध्ये आहे. आणि आता कशाला काढून राहिला? वेळ आहे ना दिवाळीला, कशाला बघून राहिला ते सिरीज? पप्पाजी, समोर लावायची आहे ना. अरे, तर आता दिवाळीला वेळ आहे म्हणलं तरी झाडझूड बिडझूड करावी नाही लागेल का? अजून झाडझूड वगैरे करून तर मग ते तुटताट होईल. लक्ष्मीपूजेच्या 2 दिवसाच्या आधी लावावं लागते. सगळं उगदून टाकलं तिथून. आपल्या मम्मीला विचारता नाहीत का तुला?
मम्मी घरी नाही आहे ना पप्पाची. तर कुठं गेली तर हे शांतेचे पाय ना जागेवर नाही राहत, नुसती इकडे तिकडे जात राहते. पप्पाजी आली, मम्मी आली. काय झालं हो? कुठं जाते शांता तू? हं? अहो कामानिमित्तच जाते ना. तुम्ही तर असे विचारता, थोडासे नाही दिसले घरी तर कुठं गेली कुठं गेली कुठं जाते. सोनूला सांगून गेली होती ना. सोनूने सांगितलं नाही का? होय सोनू, सांगितलं नाही का? आता सांगणारच होतो मम्मी, तर तू आली. बाबा सोनू, तू तर समोर ते लाइटिंग वगैरे लावतो म्हणत होता ना, सिरिंज. काहीच नाही लावला ना आतापर्यंत तर. तुझ्याही काही दिमाग जागेवर आहे का नाही शांता? काहून ना असे काहून बोलताय? माझ्या दिमागाला काय झालं? आता दिवाळी यायचीच आहे. हं? ते आपले साफसफाई व्हायचीच आहे घराची, अजून झाडझूड करावं लागेल. तर मग ते आता लाइटिंग लावून कोणता अर्थ आहे? अहो तो उद्या काढेल ना. पाय आता, हं? आज लाव म्हणते पोराला, उद्या काढेल म्हणते. अहो आज करवा चौथ आहे ना, तर यावर्षी आपल्या घरी करणार आहोत अंगणामध्ये, नाही का? आपल्या इथंच येणार आहे. तर म्हणून सोनू म्हणत होता की मम्मी मी लाइटिंग वगैरे लावून देतो, चांगलं वाटेल म्हणून. बाबा आहे ना आपल्या घरी ते सिरीज. असं त्याच्यासाठी का? मागच्या वर्षी तर त्या सरपंच भाऊच्या घरी गेला होता ना पूजा करायसाठी. हो, त्यांच्या इथं एकत्र केला होता. आता त्यांच्या इथं ना इंदूचे जावई वगैरे येणार आहेत, तर बरं नाही वाटत. आता लहानचा बाळही आहे, म्हणूनच गेली होती मी. आता इंदूच्याच घरून येत आहे, सांगायलाच गेली होती की आम्ही घरीच करतो म्हणून. आता म्हणे फोन लावणारच होती म्हणे, आता कामात होती त्याच्यामुळे लावले नाही म्हणे फोन. मी म्हटले मलाही समजते म्हटले तेवढा. आले का ते जावई आले? नाही आता पोहोचतील म्हणे 5 वाजेपर्यंत. अरे बापरे सोनू, त्या अलमारीतलं सगळं उगदून फेकला का तू? बघ सगळं उगदून फेकलं. ते सिरीज बघत होता. सांगायला आता पाहिजेत होतं. हं? तुला तर माहित होता ना संदूक मध्ये तुष तर ठेवली आहे. अरे हो, बघ मी संदूक मध्ये ठेवली होती. सांगायचं राहिला तुला आणि मी घाई तिकडे चालली गेली. मम्मी काढून दे ना तर. हो काढून देते. चल बापा काढून देते तुला ना. मग मी सडा टाकते, रांगोळी टाकते, तू तोपर्यंत सिरीज लावून घे. शांता चहा बनव ना थोडासा. हो बाबा, राहिला तुमचा चहा? नाही बनवते. त्या चहासाठीच माझी आठवण येते वाटते. शांता कुठं गेली, शांता कुठं गेली. नाही शांता, चहासाठी आठवण नाही येत. तू घरी नाही दिसली ना तर बरा नाही वाटत, खाली खाली वाटते घर. मम्मी काढून दे ना लवकर. हो चल काढून देते. शांता लवकर चहा बनव. हो बनवते. लक्ष्मी कसा वाटते? पहिला करवा चौथ आहे तुझा. भूक वगैरे लागली का? नाही मोठी ताई, असा वाटला असेल कधी कधी चांदोबा निघते बा. चंद्राकडेच पाहत राहिली असेल. नाही नारायण बापूजी? हो वहिनी, लक्ष्मीचा ना माझ्याकडे लक्षच नव्हता, तिकडेच लक्ष होता. नाही मोठी ताई, काही पण सांगत आहेत. मी तर काही पाणी सुद्धा नाही पिली आज. नारायण बापूजी तुम्ही नाही केले का व्रत? लक्ष्मी सारखी पत्नी मला हर जन्मी मिळो म्हणून व्रत नाही केले का? वहिनी मला माहितच नाही ना उपवास करावा लागते म्हणून. हं? शांताराम भाऊ नाही सांगितलं, नाही तर केलं असतो मी. हो का? शांताराम भाऊचं व्रत आहे का? हट नारायण, माझा नाही आहे बापा व्रत वगैरे. नारायण बापूजी तुमचे भाऊ कुठं व्रत करतील का? उपवास दिवसभर राहून नाही होत त्यांना. हा रमेशनं केला असेल बापा व्रत. नाही शांताराम भाऊ, माझा पण व्रत नाही आहे. तर बिचारा नारायणला काही सांगता. नारायण पती नाही पकडत, पत्नीच पकडतात, पत्नीच करतात करवा चौथ. अहो तसं काही नाही आहे. कोणते पती पण करतात हा व्रत. बाबा चला ना पूजेला सुरुवात करा. चंद्र पण दिसला. हो चला सुरुवात करूया. लक्ष्मी तुझ्या आरतीतला दिवा पेटताय का? हो मोठी ताई आहे ना, दिवा पेटताय. तुझ्या आरतीतले तांदूळ घे, टीका लाव नारायणला, कुंकवाचा टीका लाव. आणि ते फुलं आहेत ना ते नारायणच्या डोक्यावर टाक. आणि ते चाळणी आहे ना, त्या चाळणीने आधी चंद्राला बघ आणि मग नारायणच्या चेहऱ्यासमोर आणते चाळणी. हो मोठी ताई. आणि मी कसा करायचा मग वहिनी? मी अरे तुला काही करायचं नाही आहे, उभं राहायचं आहे फक्त. हो का? हो का सांगता नाही, उभं राहायचं आहे फक्त म्हणून राहिले. तुम्ही पाणी पाजाल तेव्हाच तर माझा व्रत तुटेल ना. तांब्याच्या झारीचं पाणी मला तुम्ही पाजाल आपल्या हाताने, तेव्हा माझा व्रत सुटेल. अरे हो खरा. नारायण आपल्याला पाणी पाजावं लागते बापा आपल्या पत्नीला. हो का भाऊ? हो, आम्ही जेव्हा पाजू ना तेव्हा तू पण लक्ष्मीला पाजशील पाणी. हो ठीक आहे. चला मग करा सुरुवात आता पूजेला.